नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात चॅनल साध मराठी कायद्याची। या चॅनलवर प्रथमतः तुमचं सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आपण जनरली एक साधारण नियम मानत आलेला आहे की वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये नाताचा देखील जन्मताच हक्क निर्माण होतो, परंतु वडिलोपार्जित प्रॉपर्टी व्यतिरिक्त आईकडची जी प्रॉपर्टी असते त्या आईच्या प्रॉपर्टीमध्ये असा नातूचा जन्मताच हक्क अधिकार प्राप्त होत नाही। या संदर्भात बॉम्बे हायकोर्टानं नुकतंच क्लेरिफिकेशन दिलेलं आहे। त्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की आईकडची प्रॉपर्टी प्राप्त करत असताना आईला जेव्हा कोपर्सनरी राईट हक्क प्राप्त होतो, म्हणजे 2005च्या कायद्यापूर्वी जर प्रॉपर्टीचं वाटप होऊन गेलेलं असेल किंवा 2005 पूर्वी जर त्या आईचं मृत्यू झालेला असेल तर तिला कोपर्सनरी राईट हक्क प्राप्त होत नाही। त्यामुळे मुलांना कोणताही हक्क अधिकार प्राप्त होत नाही। म्हणून जे सर्वसामान्यप्रमाणे रूल आहे तो म्हणजे वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये नाताला देखील जन्मानं हक्क प्राप्त होतो, तर आईकडच्या प्रॉपर्टीमध्ये असा जन्मताच हक्क प्राप्त होत नाही। धन्यवाद।